तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 6वी चा जो अभ्यासक्रम आहे तो 2026-27 या शैक्षणिक वर्षामध्ये बदललेला आहे. त्याच्यामध्ये आपला विषय आहे गणित आणि गणित विषयामध्ये प्रकरण क्रमांक 4 आकृतिबंध. तर त्याच्यातला सराव संच 4.2 आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर याच्यासाठी जर बघितलं आपण खालील दिलेल्या संख्या मालिकेतील आकृतिबंध ओळखा आणि पुढील 3 संख्या काय करा लिहा. त्याच्यामध्ये हे पहिलं दिलेलं आहे, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा या सगळ्या संख्या मालिका दिलेल्या आहेत आणि त्यातला संबंध ओळखायचा आणि पुढच्या एकूण 3 संख्या काय करायच्या आहेत शोधून लिहायच्या आहेत. तर या संख्यांचा नियम तुम्हाला कळला पाहिजे. या संख्या कशा मांडलेल्या आहेत, मग तुम्हाला आपोआप काय होतील, पुढच्या संख्या ज्या आहेत त्या मिळत जातील. तर आता एक एक बघूया आपण, म्हणजे आपल्याला लक्षात येईल. तर ह्या एकूण 10 संख्यांचा गट दिलेला आहे. आता त्यातली पहिली तर अतिशय सोपं आहे. बघा इथे काय लिहिलंय. तर याच्यामध्ये जर बघितलं आपण तर पहिल्या ठिकाणी 1 आहे, परत 1, 1, 1 तर असं लिहिलेलं आहे. तर पुढच्या 3 संख्या सुद्धा काय येणार, 1च येणार. तर आकृतिबंध काय सांगायचा, ही एक स्थिर संख्या मालिका आहे ज्यामध्ये प्रत्येक पद काय आहे, 1 आहे. स्थिर म्हणजे काय, त्याच संख्या आपल्याला परत मिळतात. म्हणजे पुढच्या 3 संख्या सुद्धा काय असणार, 1च असणार आहेत. त्यामुळे 1 लिहायचं. ओके, उत्तर काय येणार तुमचं 1. पुढील 3 संख्या सुद्धा 1, 1, 1 असणार. त्याच्यानंतर पुढे दुसरं आहे. दुसऱ्यामध्ये जर बघितलं तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7 नक्कीच काय असणार, 8, 9 आणि 10. तर ही नैसर्गिक संख्यांची मालिका आहे. एक एक न संख्या वाढत चाललेत. म्हणजे पुढच्या संख्या काय येणार, 8, 9 आणि 10 येणार. त्याच्यानंतर पुढे जस्ट अ मिनिट, सॉरी, याच्या पुढे जर आपण बघितलं तर तिसरं. तर तिसऱ्यामध्ये जर बघितलं तर इथे पहिला आहे 1 आहे. तर समजा हे आधी लिहून घ्या तुम्ही. 1 मध्ये जर का मी 2 मिळवलं तर 1 मध्ये 2 मिळवल्यानंतर किती मिळणार आहे, 3. परत आलेल्या 3 मध्ये परत 2 मिळवलं तर पुढची संख्या किती मिळणार आहे, 3च्या पुढची किती आली आहे, 5. परत आलेल्या 5 मध्ये आणखीन 2 मिळवले तर 5 मध्ये 2 मिळवल्यावर किती येणार, 7 येणार. आणि परत 7 मध्ये 2 मिळवले तर किती येणार, 9. तर पहिल्यांदा हा नियम सगळा लिहून काढा. आणि मग पुढच्या संख्या किती येणार, 9 आणि 2 11. आलेल्या 11 मध्ये परत 2 मिळवा, 11 आणि 2 13. आणि 13 आणि 2 15. तर पहिला हे लिहून काढा. परत हे लिहा, 2 2 मिळवा, 11, 13 आणि 15. तर ही त्याची पुढील 3 संख्या असणार, 11, 13 ओके आणि 15. तर हे त्याचं उत्तर असणार. तर आता पुढचं बघूया. पुढच्यामध्ये जर आपण बघितलं तर इथे याच्यामध्ये संख्या कुठल्या आहेत, 2, 4, 6, 8. तर ही समसंख्यांची मालिका आहे. समसंख्या आहेत. 2 नंतर 4, 4च्या पुढची समसंख्या 6, 6च्या पुढची 8, 10, 12. तर 12च्या पुढची पाहिजे असेल तर काय करणार, 2 मिळवणार. 12 आणि 2 किती येणार, 14. 14 आणि 2 16, 16 आणि 2 18. त्यामुळे पुढच्या संख्या काय येणार सांगा, 14, 16 आणि 18. ओके, 14, 16 आणि 18. तर या पुढच्या 3 संख्या येणार, जे मी इथं सांगितलेलं आहे. आता ते केल्यानंतर पुढे हे आहे 1, 3, 6, 10 अशा प्रकारचे आहेत. तर याच्यामध्ये जर बघा, पहिलं 1 मध्ये जर का आपण इथून सुरुवात करूया. 1 मध्ये समजा 2 मिळवले तर किती आले, 3 आले. परत 3 मध्ये मी किती मिळवले सांगा, आणखीन मिळवले तर 3 मध्ये 3 मिळवायचे म्हणजे किती येणार, 6. परत आलेल्या 6 मध्ये 4 मिळवायचे. 6 आणि 4 किती येणार, 10 येणार. आलेल्या 10 मध्ये 5 मिळवले, 10 आणि 5 किती येणार, 15 येणार. त्यानंतर 15 मध्ये जर 6 मिळवले तर 15 आणि 6 किती येणार, 21. तर अशा प्रकारे या संख्या मिळवल्या. आता 6च्या पुढची संख्या, 6च्या पुढे किती मिळवणार, 7. 21 आणि 7 पुढची संख्या किती येणार, 28. आलेल्या 28 मध्ये 7च्या पुढची संख्या 8. 28 आणि 8 36. 36 मध्ये 9 मिळवले किती येणार, 45. म्हणजे पुढील संख्या कुठल्या कुठल्या येणार सांगा, 28, 36, 45 या पुढील 3 संख्या येणार. ओके, तर अशा प्रकारे हे उत्तर काय करायचं, पहिल्यांदा हे दिलेलं ते आधी लिहायचं आणि मग हे क्रम पुढचा लिहायचा आकृतीवर. तर अशा पद्धतीनं हे आपण लिहिलं. आता पुढे इथे जस्ट अ मिनिट, 6वं बघूया. 6व्यामध्ये इथं जर बघितलं आपण तर सगळ्या वर्ग संख्या आहेत. म्हणजे 1चा वर्ग केला तर 1 मिळणार, असं लिहायचं आहे. 1चा वर्ग, वर्ग म्हणजे माहिती नसेल तर माहिती करून घ्या, 2 वेळा गुणाकार, 1 गुणिले 1 1. 2चा वर्ग केला तर 2 गुणिले 2 4. तसं समजा इथे पुढे आता पुढच्या सगळ्या केल्या आपण. 3चा वर्ग केला तर
3 त्रिक 9 येणार. 4चा वर्ग केला तर 4 चोक 16 येणार. 5चा वर्ग केला तर 5 5 25 आणि 6चा वर्ग केला तर 36. तर ह्या सगळ्या संख्या ऑलरेडी दिलेल्या आहेत आपल्याला. आता पुढच्या संख्या शोधताना काय करायचं? 7चा वर्ग. 7चा वर्ग म्हणजे 7 गुणिले 7. वर्ग माहित नसेल तर 2 वेळा गुणाकार करून लिहा. 7 7 49. तसं 8 गुणिले 8 8 8 64. 9 गुणिले 9 9 9 81. म्हणजे पुढील 3 संख्या कुठल्या येणार? 49 64 81. तर पहिला हे लिहून घ्यायचं आणि मग त्याच्या खाली हे लिहायचं. ओके, तर अशा पद्धतीनं तुमचं उत्तर काय होईल? पूर्ण होईल. आता हे झाल्यानंतर पुढचं आपल्याला सोडवायचं आहे ते बघूया. त्याच्यामध्ये 1 8 27 64 125. तर याच्यामध्ये आता घन करायचे आहेत. घन म्हणजे लक्षात ठेवा 3 वेळा गुणाकार. तर इथे घनचं पण मी तुम्हाला करून देतो एक 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 एक. तर पहिलं जर आपण बघितलं इथे 1चा घन म्हणजे 1चा 3 वेळा गुणाकार करायचा. 1चा किती वेळा गुणाकार करा? उत्तर 1च येणार. 2चा 3 वेळा केलात तर बेदोन्ही किती येणार? 4 आणि 4 दोन्ही 8. तसं 3चा केला तर 3 गुणिले 3 गुणिले 3 3 त्रिक 9 आणि 9 त्रिक 27. तसंच आता इथं मी वरती लिहितोय 4 गुणिले 4 गुणिले 4. तुम्ही एकाखाली एक लिहा. 4 चोक 16 आणि 16 चोक 64. तसं 5चा जर 3 वेळा केला तर 5 5 25 आणि 25 गुणिले 5 किती येणार? पुढचे 5 केल्यावर 125. तसं आता 6चा जर आपण 3 वेळा असं लिहा, लिहिताना तुम्ही असं लिहा 6चा 3 वेळा गुणाकार. 6 गुणिले 6 किती येणार रे? 36. बरोबर आहे ना? त्या 36ला आणखीन 6ने गुणलं तर किती येणार? चेक करून बघा तुम्ही. 216. तसं जर 7चा 3 वेळा गुणाकार केला, 7 7 किती येणार? 49. ओके, जस्ट अ मिनिट. 49. तर 49ला जर 7ने गुणलं तर 343. तसं 8चा 3 वेळा गुणाकार केला म्हणजे 8 गुणिले 8 गुणिले 8. तर 8 8 किती येणार? 64 आणि 64 गुणिले 8 म्हणजे 512. तर अशा प्रकारे 343 पाहिजे. सॉरी, 343. तर आता इथे पुढील 3 संख्या काय येणार मग? 6चा 3 वेळा गुणाकार 216. ओके, 7चा 3 वेळा गुणाकार 343 आणि 8चा 3 वेळा गुणाकार 512. तर पहिल्यांदा 1 ते 3 4 5 हे 5 पर्यंत लिहून काढायचं. त्यानंतर 6 7 आणि 8च्या बाबतीत लिहायचं आणि शेवटचं उत्तर लिहायचं. पुढील 3 संख्या ज्या आहेत, ओके, हे शेवटचं उत्तर लिहायचं. पुढील 3 संख्या बरोबर 216 343 आणि 512. तर हे त्याचं उत्तर येणार. ओके, त्याच्यानंतर आता पुढं आहे इथे 0 1 अशा पद्धतीच्या संख्या आहेत. तर याच्यामध्ये पहिलं काय आहे? 0 आहे. 0 आहे. 0 आणि 1 ची बेरीज केली तर 1 मिळणार म्हणजे पुढची संख्या किती? 1. बरोबर. आता मागच्या सगळ्या शून्यानं काही फरक पडणार नाही म्हणजे 1 अधिक 1 अधिक 2 तर किती? किंवा 1 अधिक 2 सॉरी, दोघांचाच गुणाकार, जोडींचा गुणाकार करायचा. अलीकडच्या दोघांचा गुणाकार सॉरी बेरीज केली म्हणजे 1 अधिक 2 किती येणार? 3. तसं समजा मी यांची बेरीज केली 2 आणि 3 तर 2 अधिक 3 किती येणार? पुढची संख्या मिळणार 5. परत 5 अधिक 3 किंवा 3 अधिक 5 केल्या तर 3 अधिक 5 किती येणार? 8. बरोबर. त्याच्यानंतर 5 अधिक 8 केले तर 5 अधिक 8 किती येणार? 13. तर हे सगळं एकाखाली एक लिहून घ्या. इथून सुरुवात करा. 0 आणि 1, 1 आणि 2 3, 2 आणि 3 5, 3 आणि 5 8, 8 आणि 5 13. आता 8 अधिक 13 केले. ओके, 8 अधिक जर समजा 13 केले किती येणार? 21. आता 13 आणि 21 केले आपण. ओके, तर ते येणार आहे 34. उत्तर काय येणार? 34 येणार. त्यामुळे पहिलं केलंय बघा 34. बरोबर. तर हे आले 34. आता परत त्याच्या मागची 21 21 आणि आत्ताची संख्या 34. 21 आणि 34 55. तसं 34 आणि 55 किती येणार? 89. मागची संख्या आणि आहे ती संख्या यांची बेरीज करायची म्हणजे पुढच्या 3 संख्या काय असणार आहेत? 34 55 आणि 89. तर हे केल्यानंतर जस्ट अ मिनिट, तर हे सगळं लिहून घ्या त्याच्यात. त्याच्यानंतर पुढचं आहे 1 2. आता संख्या दुप्पट होत जात आहेत म्हणजे इथे आपण लिहूया 1च्या दुप्पट केला आपण याच्या बाबतीत तर 2 मिळणार. 2ची दुप्पट केली तर 2च्या दुप्पट किती मिळणार? 4 मिळणार. 4च्या दुप्पट केलं तर 4च्या दुप्पट किती मिळणार? 8. तसं 8च्या दुप्पट जर केलं आपण 1 पासून सगळं लिहून घ्यायचं तुम्ही. 1 गुणिले 2 2 येणार. तसं 8च्या दुप्पट केलं 16
16च्या दुप्पट केले किती येणार? 32. 32च्या दुप्पट केले तर 32 दुनी 64. तर हे 64 पर्यंतच्या तयार आहेत. हे आधी लिहून काढायचं आणि मग 64च्या दुप्पट 128. 128च्या दुप्पट 256 आणि 256च्या दुप्पट म्हणजे गुणिले 2 512. तर पुढील संख्या काय येणार? 128, 256 आणि 512. ओके, तर हे सगळे उत्तर त्याच्यामध्ये लिहायचे. ओके, आता आपण खालच्या ज्या संख्या आहेत त्या बघूया. आता इथे तिप्पट होत जातात. इथं संख्या काय होतात? तिप्पट होतात. म्हणजे समजा मी 1 ला 3 ने गुणलं तर 3 1 3. परत 3 ला 3 ने गुणलं, या 3 ला जर 3 ने गुणलं तर पुढं संख्या काय मिळते? 9. परत 9 ला 3 ने गुणलं तर 27 आणि परत 27 ला आलेल्या 27 ला 3 ने गुणलं तर 27 त्रिका 81. म्हणजे पुढची संख्या कशी मिळणार? आता 81 ला कितीनं गुणणार? 3 ने. 243. 243 ला 3 ने गुणलं 729. 729 ला 3 ने गुणलं तर 2187. करून बघा. 729 गुणिले 3 ऑब्विसली किती येणार? 2187. म्हणजे पहिल्यांदा हा सगळा क्रम लिहून काढायचा इथून. हे ओके, हे पहिल्यांदा सांगायचं आणि मग हे पुढच्या 3 संख्या अशा लिहून घ्यायच्या आणि शेवटी वाक्य लिहायचं. पुढील 3 संख्या 243, 729, 2187. तर अशा प्रकारे आपली जी 10 उदाहरणं आहेत तर ती इथे आपली पूर्ण होत आहेत. 10च्या 10 जी पहिल्यांदा दिली होती पुस्तकामध्ये, तर त्या सगळ्यांची उत्तरं आपण तुमच्याशी इथं शेअर केलेली आहेत. तर पुढील व्हिडिओमध्ये आपण काय करूया? पुढचे जे सराव संच किंवा स्वाध्याय आहेत ते बघूया. थँक्यू.